आजच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आदरणीय समाधान दादा, जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणराव काळेसाहेब, युवराजदादा पाटील, या ठिकाणी ज्यांचा प्रवेश झाला ते गणेशदादा, त्यांच्या मातोश्री आणि या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित वेळेअभावी खरं तर कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बराच वेळ झाला, आपण सर्वजण 11 वाजल्यापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत इथं थांबलेला आहात आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या भागातून आलेले सर्व सन्माननीय विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, आजूबाजूच्या गावातून आलेले, भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी, कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, उपस्थित पत्रकार आणि उपस्थित सर्व, आज गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने अगदी बहुवर्षाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या बदलीपासून, ग्रामसेवकाच्या बदलीपासून ताण काढायची पाळी येत होती आणि प्रत्येक ठिकाणी काड्या केल्यानंतर ह्यांना सगळ्यांना सातत्याने अडचणी यांच्या आल्यानंतर मी आपल्याकडं त्या अडचणी सोडवण्यासाठी येत होतो. आपणही त्याच्यामध्ये सातत्याने मदत केली. पण मला या निमित्ताने सांगायचं, आता गणेश दादा तुम्हाला काय अडचण नाही, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. प्रशांत मालक तर पहिल्यापासूनच तुम्हाला सहकार्य करतायत, आताही त्यांचं सहकार्य आहे. आज त्यांनी आदरणीय मालकांनी या ठिकाणी फार मन मोठं करून सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका या ठिकाणी ठेवली आणि शेवटी भारतीय जनता पार्टी वाढवण्याची भूमिका सातत्याने आदरणीय प्रशांत मालकाची राहिलेली. 2013 पासून त्यांनी सर्वात आधी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्ष वाढीसाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न चालला. आज करकम या ठिकाणी त्यांनी काय निर्णय घेतले, राहुल पुरवत असतील, आदिनाथ देशमुख असतील, यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. या ठिकाणी गणेश दादा असतील, तिकडं समाधान दादा असतील, या मंडळींना सगळ्यांना सामावून घेतलं. आतापर्यंत पंढरपूर तालुक्याचा भाऊ इतिहास बघितला तर मगाशी गणेश दादांनी सांगितल्याप्रमाणे परिवाराचा सगळं राजकारण, सगळे ज्या त्या कारखान्याचे गट, समाधान दादा तुमच्याकडे काय भाग आहे, पण इथली सगळी जी परिस्थिती आहे ती गटावरती सगळं राजकारण आणि कायम पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार असं समीकरण असायचं. त्याच्यात आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर आज हे दोन्ही परिवार एकत्र मानण्यापेक्षा ह्या परिवारातले काही घटक आज प्रशांत मालकाबरोबर आणि प्रशांत मालकांनी मन मोठं करून त्या सगळ्या नेते मंडळीला ह्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि खऱ्या अर्थाने आज भारतीय जनता पार्टीचा या पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्या भागात वाढत असताना आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य चालत आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचा विकास होतो आणि हे सगळं होत असताना गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण बघितलं की वर्ष दीड वर्षामध्ये कुठेही कशाही पद्धतीचा विकास काम नाही, निधी नाही आणि सगळी लोकांची, शेतकऱ्यांची, विजेची अनेक समस्या आहेत आणि ही सगळी कामं ठप्प पडलेली. फक्त सोशल मीडियामध्ये गोलमाल है भाई, सब गोलमाल है, ही बघून बघून कंटाळून गेलेली लोक आहेत आणि खरं तर फसली त्या गोष्टी. पण असो, आज
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आज बोसे परिवारातील सर्व लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आदरणीय भाऊंच्या हस्ते। आणि आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मला सर्वांना विनंती करायची की जे काय मागं झालं असेल ते सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने विकासाची कास धरायला आपण शिकलं पाहिजे। हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे। आतापर्यंत कधी पेरणीसाठी पैसे आले नाहीत, त्यावेळेस पेरणीसाठी पैसे आले, अतिवृष्टीसाठी पैसे आले आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस शेतकरी कष्टकरी अडचणीत असेल त्या त्यावेळेस हे सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका ठेवणारं सरकार। आणि म्हणून आज या भारतीय जनता पार्टीचा विकास चौफेर प्रगती होत असताना वाढत असताना आपण सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आज गणेशदादांच्या मातोश्री या ठिकाणी उभा आहे आणि आपल्याला बोसे गावाचा वारसा फार मोठा आहे। आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपण पंचायत समिती गणातले असतील या जिल्हा परिषद गटातले असतील सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण विक्रमी मतांनी निवडून द्यावं एवढी सर्वांना विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।